1 ऑगस्ट 2018. फक्त सायलेन्स होऊन आम्हाला आणि मग मशिदीवरचे जे लाऊडस्पीकर लागतात जे त्या दिवशी मी त्या औरंगाबादला गेलो संध्याकाळच्या वेळेला तर मला असं वाटलं की बांगेची कॉन्सर्ट सुरू आहे. सगळ्या ठिकाणून आपले जोरजोरात चालू आहे ते सगळं. त्यांनी त्यांचं काय त्यांना काय बांग मारायची काय त्यांना अजान पडायचंय किंवा काय करायचंय तुमचं तुम्ही करा ना. लाऊडस्पीकर कशाला लागतोय. आणि हे 12 महिने 24 तास चालू आहे. इथे फक्त गणेशोत्सवासाठी तुम्हाला 10 दिवस मागतायत. मग 10 दिवसामध्ये तुम्हाला सगळ्या परवानग्या बिरवानग्या लागतात. त्याला अडखटी आणताय तुम्ही. आता लॉकडाऊन लागायच्या अगोदर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जानेवारी 23 ला जे अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनामध्ये मी काय बोललो होतो. धर्म प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये ठेवावा आणि त्याच्यासाठी मशिदींवरचे जे लागणारे भोंगे आहेत हे भोंगे देखील तितकेच बंद झाले पाहिजेत. हे तेव्हाच मी बोललो होतो. तुमची प्रार्थना धर्म प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये ठेवावा आणि त्याच्यासाठी मशिदींवरचे जे लागणारे भोंगे आहेत हे भोंगे देखील तितकेच बंद झाले पाहिजेत. हे तेव्हाच मी बोललो होतो. अजित पवारना ऐकून आलं. तुमची प्रार्थना आहे बंद कर. आता मी ह्याच्या आधीही बोललो ऐकून नाही आलं. लॉकडाऊनच्या काळामध्ये कान साफ झाला असणार. गुढीपाडव्याचा भोंगा ऐकू आला. बरं मी चुकीचं काय बोललो. या मशिदींवरच्या भोंग्यांचा अख्ख्या देशाला त्रास होतोय. ह्याच्यामध्ये धार्मिक विषय कुठे आहे. तुम्हाला जो काय नमाज पडायचा आहे तुम्हाला जी काय अजान द्यायची घरामध्ये द्या. शहरांचे रस्ते कशाला अडवत आहे. शहरांचे फुटपाथ कशाला अडवत आहे. प्रार्थना तुमची आहे. आम्हाला काय ऐकवत आहे. आणि जर सांगून जर समजा तुम्हाला समजत नसेल की हे भोंगे खाली उतरवा तुम्ही आम्हाला विनाकारण त्रास देऊ नका हे जर नीट सांगून समजत नसेल तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार. वातावरण आम्ही नाही बिघडवत आहोत. आम्ही वातावरण नाही बिघडवत आहोत. हा धार्मिक विषय मुळात नाहीच आहे. हा सामाजिक विषय आहे. वयस्कर लोकांना विद्यार्थ्यांना महिलांना सर्वांना या गोष्टींचा सकाळी त्रास होतो. 5-5 वेळा तुम्ही दिवसभराबंद तिकडे नमाज पडता बांग देता. एक तर सगळे बेसूर असतात. काय म्हणून आम्ही ऐकायचं. रस्त्यावरती घाण झाली तर आपण रस्ता साफ करतो. फुटपाथवरती घाण झाली तर आपण फुटपाथ साफ करतो. मग जर कानाला त्रास होत असेल तर भोंगे खाली उतरवलेच पाहिजेत.
आणि राज्य सरकारला माझं सांगणं आहे, याच्यामधून आम्ही मागे हटणार नाही. तुम्हाला काय करायचं असेल ते करा. या गोष्टीचा एकदा सोक्ष हा लागलाच पाहिजे. ज्या देशांमध्ये तुम्हाला तिथे बंदी आहे, अनेक परदेशामधल्या देशांमध्ये बंदी आहे, निमूटपणे ऐकता ना तिकडे. आज माझे अनेक असे मुसलमान परिचयाचे लोक आहेत, ते येऊन सांगतात की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. असा कोणता धर्म आहे जो दुसऱ्या धर्मीयांना त्रास देतो? आज तुमचा रमजान चालू आहे, आम्ही समजू शकतो. आमचाही गणपती उत्सव असतो, नवरात्र उत्सव असतो. 10 दिवसामध्ये आपण समजू शकतो. तरीही तो लाऊडस्पीकर कमीच लावला पाहिजे, तो भाग वेगळा. काही सणवार असेल तर आपण समजू शकतो. हे 365 दिवस ज्यावेळेला तुम्ही हे लाऊडस्पीकर मधनं ह्या गोष्टी तुम्ही ऐकवता, कशासाठी, कोणासाठी? 3 तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृह खात्याला माझी विनंती आहे की कुठचीही तेढ, कुठचीही दंगल, कुठच्याही गोष्टी आम्हाला निर्माण करायच्या नाहीत. आम्हाला त्याची इच्छा देखील नाही. महाराष्ट्राचं स्वास्थ्य आम्हाला बिघडवायचं नाही. पण आज 12 तारीख आहे. 12 ते 3 मे महाराष्ट्रातल्या सगळ्या मशिदींवरच्या मौलवींशी तुम्ही त्यांना बोलवून घ्या. त्यांना सांगा सर्व मशिदींवरचे लाऊडस्पीकर हे उतरले गेले पाहिजेत, खाली आले पाहिजेत. 3 तारखेनंतर तुम्हाला कोणताही त्रास आमच्याकडनं होणार नाही. अठरा जुलै 2005 चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे किंवा त्यांची टिप्पणी आहे. इतरांची शांतता बिघडवून तुम्ही तुमची प्रार्थना करा किंवा मोठे ध्वनिक्षेपक किंवा मोठी वाद्य वाजवून प्रार्थना करा असं कुठलाही धर्म सांगत नाही. आमच्या मते समाजात धर्माच्या नावाने म्हातारी माणसं, आजारी रुग्ण, विद्यार्थी यांची पहाटेची झोप बिघडवणं, दिवस खराब करणं आणि बाकीच्यांचा दिनक्रम विस्कळीत करणं अशा गोष्टींना मुळीच परवानगी देता कामा नये. जर सुप्रीम कोर्टाने जर समजा ही गोष्ट सांगितली